नमस्कार. आज आपण करूयात अगदी झटपट सुहाना पनीर बटर मिक्स मसाला. तर अगदी स्टेप बाय स्टेप इथे मी सर्व माहिती दिलेली आहे. फक्त एक स्टेप आणि आपला हा पनीर मिक्स मसाला बनवून तयार होतो. तर इथे मी सुहानाचं पनीर बटर मिक्स मसाल्याचं एक पाकिट घेतलेलं आहे. पाठीमागं स्टेप बाय स्टेप कसं करायचं सर्व माहिती दिलेली असते. तर आता एका बाउलमध्ये आपल्याला 200 ml दूध घ्यायचं आहे आणि यामध्ये आता हा मसाला टाकून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही दुधाऐवजी पाणी घेतलं तरी चालेल, पण दुधामुळे फ्लेवर खूप छान येतो. आणि आता हा मसाला छान असा मिक्स करून घ्यायचा आहे दुधामध्ये आणि 10 ते 15 मिनटं छान असा आपल्याला तसंच ठेवून द्यायचं आहे. त्यामुळे मसाले छान असं भिजले जातात आणि छान असं एकजीवसुद्धा होतात. तर आता कढईमध्ये 3 चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल छान असं कडकडीत गरम झालं तर इथे मी एका टोमॅटोची अशी प्युरी करून घेतलेली आहे. ती थोडी थोडी करून अशी टाकून घ्यायची, नाहीतर अंगावर असं उडू शकतं. आणि आता ग्रेव्ही आपल्याला छान असं कडेने तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे. हे पहा या पद्धतीने. आणि आता कडेने छान असं तेल सुटू लागल्यानंतर वरून आता आपण भिजवून घेतलेला पनीर मिक्स बटर मसाला यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि तो आता छान असं एकजीव करून घ्यायचा आपल्याला. आणि 2 ते 3 मिनटं छान असं परतून घेतल्यानंतर झाकून ठेवून द्यायचं आहे वर. आणि मसाला छान असा एकजीव होतो आपला. मसाला जेवढा आपण तेलामध्ये व्यवस्थित परतेल तेवढीच आपल्या ग्रेव्हीला चव खूप छान येते. आणि आता तुम्हाला जुळवूनही दाखवते झाकण काढून. तर हे पाकडीने छान असं तेल सुटू लागलेलं आहे. तर टोमॅटोची प्युरी आपली छान अशी शिजलेली आहे, अजिबात कच्चा वगैरे वास येत नाही. आणि ज्या भांड्यामध्ये ते आपण मसाला भिजवून घेतलेला होता त्याच भांड्यामध्ये ती मी 1 ग्लास गरम पाणी टाकून भांडं विसळण्यामध्ये पाणी टाकून घेत आहे. आणि आता वरून यामध्ये 2 ते 3 चमचे तूप टाकून घेतलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही बटरही टाकू शकता, चव खूप छान येते. तुपामुळेही चव खूप छान येते. आणि आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता बारीक गॅसवर एक उकळी काढून घ्यायची. आणि आता इथे मी 250 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. तर हे पनीर या पद्धतीने असं कट करून घेतलेलं आहे. लहान मोठ्या साईजमध्ये तुम्ही जसं हवं तसं तुम्ही कट करून घेऊ शकता. आणि आता हे पनीर यामध्ये टाकून घ्यायचं. तरी ती मी ग्रेव्ही थोडीशी पातळ बनवलेली आहे. तुम्हाला जर अशी दाटसर हवी असेल तर पाण्याचं प्रमाण थोडं कमी करू शकता. आणि आता पनीर टाकल्यानंतर झाकण ठेवून आता आपल्याला 4 ते 5 मिनटं एकजीव करून घ्यायची आहे फक्त ग्रेव्ही. कारण पनीर शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि जास्त वेळ जर ठेवलं तर पनीर आपलं चिवट बनलं जातं. आणि आता गॅस बंद करून घेऊयात आणि गरम गरमच इथे मी ताटामध्ये वाढून घेत आहे. यामुळे आपली ग्रेव्ही थोडीशी पातळ दिसत आहे. थोडीशी थंड झाल्यानंतर ही भाजी छान अशी दाटसर बनली जाते. तर हे जवळूनही तुम्हाला दाखवते. चवीला खूप अप्रतिम लागते ही ग्रेव्ही. तर या पद्धतीने नक्की करून पहा, अगदी झटपट बनवून तयार होते. हे ताटामध्ये वाढूनही तुम्हाला दाखवते. चपाती बरोबर, फुलका असू द्या किंवा रोटी असू द्या, कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकता. आणि सकाळी घाईगडबडीच्या वेळी डब्यासाठी ही भाजी आपली पटकन बनवून तयार होते. तर मी बनवलेली आजची रेसिपी तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल वाटली तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. FB आणि इंस्टावर असाल तर फॉलो करायला विसरू नका.